प्रशासनाच्या मुर्दाबाद 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 प्रशासनाच्या मुर्दाबाद 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 मासूम को न्याय दो, अपराधी को सजा दो। मासूम को न्याय दो, अपराधी को सजा दो। बच्चियों पर अत्याचार बंद करो। बच्चियों पर अत्याचार बंद करो। नारी सम्मान देश का सम्मान। बनारस शहर में 3.5 वर्ष की एक मासूम बच्ची के साथ कथित दुष्कर्म के प्रयास की घटना सामने आने के बाद पूरे शहर में गहरा आक्रोश फैल गया है। इस घटना के विरोध में विभिन्न सामाजिक संगठनों और नागरिकों ने शहर बंद का आह्वान करते हुए विरोध मोर्चा निकाला। प्रदर्शनकारियों ने आरोपी के खिलाफ सख्त कानूनी और जल्द से जल्द कठोर सजा देने की मांग की। बड़ी संख्या में महिलाएं, छात्र छात्राएं और नागरिक इस मोर्चे में शामिल हुए और प्रशासन से बच्चों की सुरक्षा के लिए प्रभावी कदम उठाने की अपील की। लोगों का कहना है कि ऐसी घटनाओं पर तत्काल और कठोर कार्रवाई ही समाज में कानून का भय पैदा कर सकती है। प्रदर्शन के दौरान आरोपियों के खिलाफ सख्त कानून लागू करने और पीड़ित परिवार को न्याय दिलाने की मांग जोर शोर से उठाई गई। मी रुक्मिणी रंगारे, मी 11 ड ची विद्यार्थी आहे, नूतन कन्या या शाळेत शिकते। आता आज जे काही झालंय हे नवीन गोष्ट नाही आहे। भारतामध्ये लहान मुलींपासून अगदी 6 महिन्याच्या मुलीपासून तर 60-70 वर्षांच्या आजी बरोबर देखील ही घटना होत असते, जी खूप लाजिरवाणी आहे। आपल्या सगळ्यांना आता या खिलाफ आवाज उठवायलाच हवी, कारण जर तुम्ही म्हणाल की रेप का होता तर लोकांचं असं उत्तर येणार की मुलीने काय कपडे घातले होते किंवा मुलीने काहीतरी केलंय। पण जर मुलगी साडी घालेल, कपडे घालेल तरीही त्याच्याने काहीही फरक पडत नाही। जर त्या मुलाच्या नजरेमध्ये तर हैवानियत असेल तर त्या मुलीच्या कपड्यांनी काहीही फरक पडत नाही। ती मुलगी यासाठी दोषी अजिबात नसते। त्या 3.5 वर्षाच्या मुलीचं काय दोष होतं? आम्ही आमच्या शाळेच्या परिसरात देखील जर सुरक्षित नाही होत तर काय अर्थ आहे? कितीतरी असं झालंय आमच्यासोबत की आम्ही कुठे बाहेर गेलो, आमचं कुणी पाठलाग करत आहे, कुणी आम्हाला गंद्या नजरेने बघत आहे। आम्हाला किती घुटण वाटते, आम्हाला असं वाटते की कोणीतरी आम्हाला डांबून ठेवलंय। हे सगळं बंद व्हायला हवा। जर काही होत आहे तर त्या मुलांच्या नजरा झुकायला हवा, ना की आमच्या कपड्यांवर गोष्ट यायला हवी। आमच्यावर बोट का म्हणून उचलावे लोकांनी? आमची काय चुकी होती? आम्ही बोललो त्यांना येवा आणि आमचा रेप करा किंवा आमची छेडखानी करा, आम्हाला मजा येते। अरे आम्हाला काय वाटतं हे तुम्हा लोकांना कसं कळणार? जेव्हा तुम्हाला कळणार ना तेव्हा तुम्हाला समजेल की आम्ही काय बोलत आहोत। आम्ही आता आमच्या शाळेच्या आजूबाजूही असलो की आम्हाला आमच्या शाळेच्या बाजूला उभे राहायला भीती वाटते की कोणता मुलगा कधी येणार, आम्हाला हात लावून कसं जाणार। नमस्कार, मी सान्वी गजबी, नूतन कन्या शाळेमध्ये इयत्ता 11वी क ची विद्यार्थिनी आहे। मला देखील लहान बहीण आहे जी 3 वर्षाची आहे। मी माझ्या आईला विचारलं, आई मी प्रोटेस्टला जाऊ का? माझी आई बोलली, तू निवांत जा, आपल्याकडे काय मुली नाहीत का? तू नाही जाशील तर कोण जाणार? तेच आता अशी घटना जर आपल्या दिवसेंदिवस आपल्या सोसायटीमध्ये घडतील, आपल्या भंडाऱ्यासारख्या शहरामध्ये अशी घटना घडतील तर कोणत्या ठिकाणी आम्ही आपल्या बहिणींना पाठवू? आमचं भविष्य तर हे फक्त कपडे लहान कशाला घालते, अरे बाहेर नको जाऊ, रात्र एकटे नको जाऊ, हे ऐकण्यामध्ये गेलं। आम्हाला नाही पाहिजे की आमचे फ्युचर जनरेशन, आमचे लहान बहिणी सुद्धा तेच ऐकू म्हणून। आम्हाला त्यांना सुद्धा अशा बंधनात नाही अडकवायचंय। आम्हाला त्यांना कॉन्फिडंट होऊन बाहेर पाठवायचंय, ना की घाबरून। आम्ही जिथेही कुठे जातो कुणी ना कुणी वाईट नजर घालतेच। प्रत्येकाला आपण नाही बोलू शकत, पण मुलीला खरं तर माहित असते की काय अवस्था असते तिच्या मनामध्ये असते। खरं तर पालकांशी शेअर करणं सोपं नसते, म्हणून आम्ही मैत्रिणी एकामेकाशी करतो, पण कधी स्टँड घ्यायचा आम्हाला असं चान्स नाही मिळत।